तो हा पंढरी ठाके गुंतवणिया भक्ता भाग्ये प्रस्तुत. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण सर्वजण श्री क्षेत्र निवासा श्री क्षेत्र पंढरपूर असा पायी प्रवास करत संत शिरोमणी श्री संत नरहरी महाराजांच्या सानिध्यामध्ये भगवंताचं चिंतन करत करत पंढरपुरापर्यंत आपण आलेलो आहोत. अतिशय आनंदाचा हा सोहळा प्रतिवर्षी आपल्या सर्वांना एक नवीन ऊर्जा नवीन उत्साह अशा पद्धतीने देतो. म्हणजे जशी बॅटरी चार्ज करावी लागते ना, मग ती पूर्ण चार्जिंग झाली की मग बऱ्याच काळापर्यंत टिकते, तशी पंढरपूरची वारी म्हणजे चार्जिंग आहे. अशी त्यांनी चार्जिंग करण्याकरिता आपण येतो, ती चांगली चार्जिंग करून घेतो, मग हे आपलं वर्षभर पुरते. परत डीम झाली की मग आलोच आपण पंढरपूरला, असं त्यांनी प्रतिवर्षीप्रमाणे हे सुरू आहे. आपण सर्वजण मोठा आनंद श्री संत नरहरी महाराजांच्या सानिध्यामध्ये त्यांनी घेत असतो. फार समाधान वाटतं आपल्या सर्व लोकांना त्यांनी पाहून. खरं तर आपली दिंडी सोनाराची आहे असं म्हणतात, पण जर गेट बंद करून घेतलं आतले माणसं जर मोजले तर सोनार किती भरतील आणि बाकीचे किती भरतील तुम्ही सांगा. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या म्हणजे सगळ्यांचं तात्पर्य, सगळ्यांना माझं तात्पर्य कळालं. निवड फक्त नाव आपलं सोनार समाजाचं आहे, नरहरी महाराज सगळ्या समाजाचे आहेत, हा महत्वाचा विचार. मग सगळेच आपण बांधव एकत्र येतो. मराठा समाजाची जास्त मंडळी त्यांनी पाहायला मिळते. आल्याबरोबर मला सांगितलं 1.25 लाख रुपये जमा करून घेतले. म्हणजे मराठा समाजाचा माणूस आपल्याकडे त्यांनी फिरून या सगळ्या गोष्टी त्यांनी अट्टहास करून करतो की त्यांनी ट्रक देणारी मंडळी, सेवा करणारी मंडळी, हे सगळेचे सगळे लोक जर पाहिले आपण किती सेवा अंतकरणापासून देतात महाराज. त्याला लिमिट नाही. आपण सुरुवातीपासून हे जे पाया भरणी करणारी मंडळी आहेत ना, यांना या सगळ्या लोकांनी उचलून धरलं आणि म्हणून खरं तर अशा पद्धतीने हे सगळं कार्य होऊ शकलं. हा महत्वाचा विचार आहे. हे जुने कोड त्यांनी आता सध्या आहेत, त्यांना नमस्कार केला पाहिजे, त्यांना दंडवत घातलं पाहिजे की ज्यांनी हे सुरू केलं. हा महत्वाचा विचार. पण पुढे त्यांनी वाढत चाललं. हे का वाढत चाललं त्याचं कारण सांगतो. तुमच्या पोटातला संकल्प सत्य होता. मग सत्य संकल्पाचा दाता नारायण असतो की नाही, म्हणून तो परमात्मा आपल्याला सहाय्य करतोय. आणि म्हणून एवढी त्यांनी महाराज या दिंडीची अगदी वाढ होत आहे. त्याच्यामध्ये उत्कर्ष त्यांनी अशा पद्धतीने पाहायला मिळत आहे. असू द्या, दिंडी कोणाची असो, कुठून निघाली याला महत्व नाही. दिंडीमध्ये काय त्यांनी प्राप्त करून घ्यायचं जास्त महत्वाचं आहे. नाही तर त्यांनी अमक्याच्या दिंडीत गेलो, फरण्याच्या दिंडीत गेलो, किती दिंड्यांमध्ये जाल हे महत्वाचं नाही. त्या दिंडीत गेल्यानंतर पदरात काय पडलं हे जास्त महत्वाचं आहे. म्हणून त्यांनी या सगळ्या दिंड्यांच्या माध्यमातून काय प्राप्त करून घ्यायचं तर परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, परमार्थ हे धन प्राप्त करून घ्यायचं जे देवापर्यंत अशा पद्धतीने घेऊन जातात. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून सगळ्या साधू संतांनी आणि पंढरीची वारी केली. नवे नवे त्यांनी संकाधिक संतांपासून वारकरी पाहायला मिळतात. संकाधिक संत हे आपल्या वारकरी संप्रदायातले संत आहेत. माझं म्हणणं जर खोटं वाटत असेल तर याच अभंगात नवबारा संकाधिकांचं वर्णन करतात. म्हणून संकाधिक संत हे पहिले संत आहेत. त्यांची परंपरा नारद ऋषींनी त्यांनी अशा पद्धतीने चालवली. त्यांची परंपरा पुढे जाऊन व्यासदेवांनी चालवली. त्यांची परंपरा पुढे जाऊन शुकाचार्यांनी चालवली. त्यांची परंपरा पुढे जाऊन शंकराचार्यांनी चालवली. त्यांची परंपरा पुढे जाऊन ज्ञानोबरायांनी चालवली. त्यांची परंपरा निळोबरायांपर्यंत सगळे संत अशा पद्धतीने चालवत आहेत. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये दिग्गज असणारे हे सगळे संत आहेत. आणि जे पंढरीचे वारकरी आहेत, तुम्हाला आम्हाला ज्ञानोबरायांपासून पुढे पंढरीची वारी केलेली आठवते. तू हे आधीचे वारकरी कसे काय सांगतो? मग आधीचे जर वारकरी नाही तर आपण रोज काकड्यात म्हणत आलो की नाही, ते शुकसनकाधिक नारद तुंबर भक्तांच्या पोटी कवाडा आडोनी पाहता ते जगते असं म्हणतात की नाही. शुक, सनकाधिक, नारद, तुंबर हे सगळेचे सगळे देवाचे वारकरी आहेत महाराज. जे पंढरीच्या पांडुरंगाचे असणारे भक्त आहेत. त्यापेक्षा सगळ्या देवांचा देव आपण ज्याला म्हणतो महादेव, असा महादेव सुद्धा पंढरीची वारी करण्याकरिता येतो. त्रिशूळ डमरू घेऊन आला सगळे त्यांनी म्हणतात. गिरिजेचा कांत स्वतः त्रिशूळ डमरू अशा पद्धतीने घेऊन येतो आणि भगवंताची वारी करतो. हा महत्वाचा असणारा भाग आहे. म्हणून हा जो वारकरी संप्रदाय आहे हा श्रेष्ठ असणारा संप्रदाय, हा संप्रदाय त्यांनी सफल असणारा संप्रदाय. आमचे भाऊ म्हणायचे, भाऊ म्हणजे वैकुंठवासी पंढरनाथ महाराज देवकर, जे त्यांनी मला सतत सांगायचे संप्रदाय त्यांनी असावा, त्याला काही संप्रदायाची काही लक्षणं सांगितली. काय सांगितलं? संप्रदाय हा देव मान्य असावा, संप्रदाय हा शास्त्र मान्य असावा, संप्रदाय हा वेद मान्य असावा, संप्रदाय हा सफल असावा.
देव मान्य असणारा संप्रदाय असावा, देवाला त्यांनी मान्य. हा संप्रदाय जर देवाला मान्य नसता तर देव त्यांनी महाराज पितांबर गळेपर्यंत नाचला असता का? खरं सांगा. हे नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर. नामदेव महाराज कीर्तन करतात आणि देव नाचायला मग पितांबर गळेपर्यंत नाचला म्हणजे त्याला मान्य आहे म्हणून नाचला का अमान्य म्हणून नाचला? सावध होई देवा ऐसे बोले कबीर. असे अनेक प्रमाण पाहता की देव नाचतो महाराज. प्रेमाचे या छंदे देव नाचू लागला. जर या संप्रदायामध्ये संत कीर्तन करतात आणि त्यांच्या समोर पांडुरंग परमात्मा स्वतः नाचतो म्हणजे देवाला मान्य आहे की नाही संप्रदाय? देव मान्य असणारा संप्रदाय. वेदमार्गे मुनी गेले त्याची मार्गी चाललो. हा वेदाच्याच पद्धतीने आपण त्यांनी मार्गक्रमण करतो. वेद मान्य असणारा संप्रदाय आहे, संत मान्य असणारा संप्रदाय आहे. हे सगळेचे सगळे संत आपल्याला वारकरी संप्रदायात पाहायला मिळतात. संकाधिक संतांपासून शंकराचार्यांपर्यंत मी तुम्हाला पूर्व संतांचं वर्णन करून सांगितलं. ज्ञानोबा सुद्धा त्यांनी त्यांचं वर्णन करून सांगतात. ते म्हणतात हे जे सगळं त्यांनी मी तुमच्या समोर तत्वज्ञान सांगतोय, हा जो त्यांनी संप्रदायाचा वारसा आपल्या सर्वांच्या समोर ठेवतो, हे ठेवण्याकरिता तैसा व्यासांचा मागोवा घेतो. भाष्यकारा ते वाट पुसतो. अयोग्य हे मी न पवतो के जाईन. ज्ञानोबरांनी प्रश्न विचारला म्हणून त्यांनी भाष्यकारांना मी रस्ता विचारतोय, व्यासांचा मागोवा घेऊन अशा पद्धतीने मी चालतोय. म्हणून त्यांनी जे वेद मार्गाने मुनी गेलेले आहेत त्या मुनींच्या मार्गाने असणारा हा प्रवास आहे. वेद मान्य असणारा, संत मान्य असणारा, सफल असणारा संप्रदाय. काय फल आहे या संप्रदायाला? या संप्रदायाला फल आहे मोक्ष प्राप्त करून घेणे. आपण सगळे पंढरीला चाललो, तर का पंढरीला चाललो हे जर आपल्याला कळालंच नाही तर जाऊन काय उपयोग होईल? महाराज आमचे भाऊ म्हणायचे कहा गए तू, कहा नाही केलाय तू, कुछ नाही. कुठे गेलता म्हणे, कुठे नाही, काय आणलं म्हणे, काहीच नाही. गेला कशाला होतास? मग काय मिळवायचं पंढरीची वारी करून हे सुद्धा कळालं पाहिजे. काय मिळवायचं? अरे अनादी काळापासून आपण जीवपणा भोगत आहोत. हा जीवपणा आपल्याला निगडलेला, आपण कधी जीव झालो आपल्याला माहित नाही. जीव हा अनादी आहे. महाराज 6 पदार्थ त्यांनी शास्त्राने अनादी प्रतिपादन करून सांगितले. नंबर 1 ब्रह्म अनादी आहे. नंबर 2 प्रकृती अनादी आहे. नंबर 3 त्यांचा संबंध अनादी आहे. नंबर 4 ईश्वर अनादी आहे. नंबर 5 जीव अनादी आहे. नंबर 6 या सर्वांमध्ये असणारा भेद अनादी आहे. ऐकतात ना तुम्ही सर्वजण? जरी नाही कळलं तरी ऐकून ठेवा, कधीतरी कामाला येईल. महाराज कीर्तनामध्ये हेच ऐकायचं असतं. बाकीचं हिंगणांग चिंगणांग काय करता कीर्तन नसतं. की कुठेही मनोरंजन करता येतं. महाराज कीर्तनात हेच सांगितलं पाहिजे. लक्षपूर्वक ऐका. पण ब्रह्म अनादी आहे. अनादी शब्दाचा अर्थ होतो ज्याची सुरुवात कधी झाली माहित नाही, ती अनादी आहे. महाराज म्हणून ब्रह्म अनादी आहे, प्रकृती अनादी आहे, त्यांचा संबंध अनादी आहे. गुरुजी म्हणायचे, गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर, ते म्हणायचे त्या प्रकृती आणि परमात्म्याचा संबंध झाला तो कसा आहे? अनादी कल्पित तादात्म्य संबंध झाला. तो तादात्म्य संबंध आहे. त्या संबंधातून काय झालं? जे प्रकृतीचे असणारे 2 रूप आहेत ती माया रूपाने त्यांनी परमात्म्याशी संग करण्याकरिता आली आणि परमात्म्याला ईश्वर असं नाव प्राप्त झालं. तिने अविद्या होऊन परमात्म्याशी संग केला, त्याच परमात्म्याला जीव असं नाव प्राप्त झालं. हा जीव त्यांनी परमात्म्याचा अंश आहे. महाराज गीता स्वतः वर्णन करून सांगते, हे ममय अंशो जीवलोके जीवभूत सनातना मनषष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. म्हणून त्यांनी जीव अवघे देव, म्हणून जीवच त्यांनी देव स्वरूप आहे. नवे वेदांत शास्त्राचा सिद्धांत जर पाहायचा ठरला तर त्यांनी व्यासदेवजी वर्णन करून
प्रभू सांगता श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथकोटिभिः ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे आणि जीव हा ब्रह्मरूप आहे. हा वेदांताचा सिद्धांत आहे आणि हा सिद्धांत आपण सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे. पण अनादी कालापासून हा जीवपणा आणि प्रकृतीमुळे आपल्याला अशा पद्धतीने आलेला आहे. तो जीवपणा घालवला पाहिजे. तो त्यांनी महाराज कसा जाईल, काय कारणानं जाईल, तो आला कसा, तो अविद्येमुळे आला. कसा जीव झाला महाराज म्हणतात कल्पना अविद्या मायोपाधी शिव बोली कल्पना आणि अविद्येने जीवपणा आला. म्हणून त्यांनी महाराज अविद्याच मूळ कारणीभूत आहे. अविद्या म्हणजे अज्ञान. हे अज्ञान आपल्याला जीव व्हायला कारणीभूत अशा पद्धतीने झालं. मग जीवपणा जाईल कशानं, ज्यानं आला ते घालवण्यानं जाईल. कशानं आला, अज्ञानामुळे आला. मग काय घालवलं पाहिजे, अज्ञान घालवलं पाहिजे. पण अज्ञान घालवलं की मग स्वरूपाचं ज्ञान प्राप्त होईल. आणि म्हणजे ज्ञानानं त्यांनी महाराज अज्ञान अशा खरं ज्ञान हे त्यांनी शस्त्र आहे. कशाचं शस्त्र आहे हे, त्यांनी अज्ञान रूपी अंधार घालवण्याचं शस्त्र आहे महाराज. असं शस्त्र आपल्या हातात येऊ शकतं. कोण देईल हे शस्त्र आपल्या हातामध्ये, शास्त्रमंत किंवा साधू संत वर्णन सांगतात. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आधी आणावे तरी सांगता या भगावे सर्वस्वेसी. ते ज्ञानाचा पुरठा ते तर सेवा हाची गारवंटा ते स्वाधीन करी सुवटा वळंगोनी तरी तनुमनु जीवे चरणाशी लागावे अगर वटा करावे दास्य सकल. मग अपेक्षित जे आपुले सांगितलं पुसले जेणे अंतःकरण बोधले संकल्पानये. म्हणून त्यांनी ज्ञान जर कुठे प्राप्त होणार असेल तर संतांजवळ काय विधी आहे त्याचा, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशंते ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शना. त्याच्यावरच्याच ओव्या आपण त्यांनी अशा पद्धतीने पाहिल्या. म्हणून त्यांनी असं ज्ञान प्राप्त झालं की ज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी अविद्या निवृत्तीपूर्वक आणि स्वरूपापर्यंत अशा पद्धतीने जाता येतं. म्हणजे मोक्ष स्वरूपाची प्राप्ती आपल्या सर्वांना होऊ शकते. पण मोक्ष प्राप्ती करता आपण त्यांनी महाराज अट्टहास केला पाहिजे. मोक्ष प्राप्त करून घेण्याकरिता धडपड केली पाहिजे. मोक्ष प्राप्त करण्याकरिता धावपळ केली पाहिजे. तुकोबराय म्हणतात हे याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस म्हणजे अंत्यविधीचा नाही, शेवटचा दिवस म्हणजे दशक्रियेचा नाही, शेवटचा दिवस म्हणजे वर्ष श्राद्धाचा नाही, शेवटचा दिवस म्हणजे जीवदशा ज्या दिवशी संपेल, जीवपणा ज्या दिवशी संपेल तो शेवटचा दिवस आहे. असा शेवटचा दिवस त्यांनी गेला पाहिजे, गोड झाला पाहिजे. कशानं होईल, तो ज्ञानानं होईल. ज्ञान कोण देईल, संत देतील. संत कसे भेटतील, महत्वाचा मुद्दा आहे. कोण पुण्य त्यांचा होईल सेवक जीवनवादिक दुराविले ऐसेवर मे मज गावे नारायणा अंतरेच्या पुन्हा प्रगट होईल. ते आल्याशिवाय त्यांनी ते होऊ शकत नाही. तर शास्त्र म्हणतं तुम्हाला अपरोक्ष ज्ञान झालं पाहिजे. अपरोक्ष ज्ञान कसं होईल, ते होण्याकरिता श्रीगुरूंनी उच्चारण केलेल्या महावाक्याचा श्रोत्राशी संबंधरूप प्रथम श्रवण व्हावं लागेल आणि त्यानं त्यांनी महाराज अशा पद्धतीनं अपरोक्ष ज्ञान प्राप्त होईल आणि त्या अपरोक्ष ज्ञानानं मोक्ष स्वरूपापर्यंत जाता येईल. हा त्यातला दिव्य असणारा भाव आहे. म्हणजे त्यांनी मोक्ष मिळवला पाहिजे. आपण त्यांनी जीवपणाला आलो म्हणून अनेक त्यांनी अनंत कालापासून अनेक जन्म त्यांनी आपण घेत आलेलो आहोत. त्या जन्म मरणाचं दुःख आपण भोगत आलेलो आहोत. त्या सगळ्या दुःखाचा निर्वाळा व्हावा असं जर वाटत असेल, हे सगळं दुःख जर संपावं असं वाटत असेल, ती परंपरा दुःखाची बंद व्हावी जर असं वाटत असेल तर मोक्षापर्यंत गेलं पाहिजे. तो मोक्ष जर कशाने प्राप्त होत असेल तर या संप्रदायात संतांची शरणागती केल्याने त्यांनी प्राप्त होऊ शकतो. महत्वाची गोष्ट आहे. संप्रदाय श्रेष्ठ हे मी सांगतोय. आपण वारकरी होऊन आलो ना, मग या वारकरी संप्रदायामध्ये त्यांनी मला काय होतं, जे पंढरीचे वारकरी असतात ना ते अधिकारी असतात. कशाचे अधिकारी असतात, प्रमाण आहे. पंढरीचे वारकरी ते अधिकारी, पंढरीचे वारकरी मोक्षाचे. पुंडलिका दिलावर करुणाकर विठ्ठले मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावून या. म्हणून त्यांनी पंढरीचा वारकरी हा मोक्षाचा अधिकारी आहे. आपण नेवाशाहून इथपर्यंत काय करत आलो, वारी करत आलो. म्हणजे आपण सगळेजण काय झालो, मोक्षाचे अधिकारी झालो. तसा मोक्षाचा अधिकारी जर पाहायचा ठरला तर शास्त्राची जर व्याख्या पाहायचं ठरलं तर त्याला ज्ञान व्हावं लागलं, ब्रह्मज्ञान.
मग ब्रह्मज्ञान प्राप्तीकरिता अधिकाराची गरज असते. कोण आहे ब्रह्मज्ञान प्राप्तीचा अधिकारी? शास्त्रात अशी लांब लचक व्याख्या सांगितली बघा, तुमची पाठ होती का? म्हणजे ज्या मनुष्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म आणि निष्काम उपासना करून अंतःकरणातील मल आणि विक्षेप हे दोन दोष निवृत्त केलेले आहेत आणि आवरण नावाचा दोष ज्याच्या चित्तात आहे आणि आवरण निवृत्तीकरिता जो साधन चतुष्टय संपन्न आहे तो ब्रह्मज्ञान विचाराचा अधिकारी. ते काय झालं? ही झाली अधिकाऱ्याची व्याख्या. कशाचा अधिकारी? ज्ञान प्राप्तीचा अधिकारी. म्हणजे त्याला ज्ञान प्राप्त करण्याकरता असा अधिकार प्राप्त करावा लागेल. असा अधिकार झाला की मग त्याला ज्ञान होईल. ज्ञान हे अवांतर प्रयोजन फल आहे आणि मोक्ष हे परम प्रयोजन फल आहे. ज्ञानानं मोक्षापर्यंत जाता येतं. ज्ञानेनं मोक्ष न तू मुंडनेनं असं आहे ना, म्हणता की मुंडन केल्यानं संन्यास घेतल्यानं मोक्ष प्राप्त व्हायचा नाही, ज्ञानानं मोक्ष प्राप्त होईल. म्हणून ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. तुम्ही म्हणता पंढरीचा वार करीन तो अधिकारी मोक्षाचा, तो मोक्षाचा अधिकारी झाला. मग ज्ञान प्राप्तीशिवाय मोक्षापर्यंत जाता येत नाही, महाकस काय मध्येचा अधिकारी झाला असा त्यांनी संभ्रम निर्माण होईल ना. हा महत्वाचा विचार आहे. मग त्याचंच उत्तर या अभंगातून मला तुम्ही तुमच्या समोर वर्णन करून सांगायचं लक्षपूर्वक आहे का? अभंगाची सुरुवात अशी आहे, नामस्मरणेची श्री हरी दासा दुरिता दुरी करी असं आहे. मुक्ती जर पाहिजे असेल तर दोन प्रकारनं पाहता येते. एक आहे सद्यमुक्ती आणि दुसरं एक क्रममुक्ती. सद्यमुक्ती म्हणजे काय? ज्ञानानं जे प्राप्त होतो मोक्ष त्याला सद्यमुक्ती असं म्हणायचं. आणि क्रममुक्ती म्हणजे काय? क्रमाक्रमानं मोक्षापर्यंत जायचं. हे काय क्रम आहे मोक्षापर्यंत जाण्याचा? सगळ्यात आधी भगवंताचं नामस्मरण करायचं. नामस्मरण त्याला शास्त्रामध्ये प्रायश्चित्त सुद्धा म्हणलंय. त्याला त्यांनी महाराज साधारण प्रायश्चित्त असं म्हटलं. असाधारण प्रायश्चित्त जे असतं की नाही ते त्यांनी आपले जे ज्ञात पातक असतात त्याच्याकरिता असाधारण प्रायश्चित्त असतो. आणि साधारण प्रायश्चित्त कशाला म्हणायचं? जे आपल्या हातानं पाप घडलेत या जन्मात मागच्या जन्मात माहित नाहीत कोणकोणते घडलेत, तर त्याची जर त्यांनी निवृत्ती व्हावी असं वाटत असलं तर गंगास्नान आणि नामस्मरण हे त्यांनी त्याला प्रायश्चित्त वर्णन करून सांगितलेलं आहे. नामस्मरण जर केलं तर त्यांनी पापाचं निर्मूळ होतं, प्रायश्चित्त आपल्या हाताने त्यांनी घडतं. नामस्मरण केल्यानं अंतःकरण शुद्ध होतं, नामस्मरण केल्यानं अंतःकरण स्थिर होतं, नामस्मरण केल्यानं अंतःकरण पवित्र होतं, नामस्मरण केल्यानं त्यांनी पुण्य प्राप्त होतं, नामस्मरण केल्यानं अनंत जन्माचं पाप निवृत्त होतं. एवढं सामर्थ्य नामस्मरणाचं आहे महाराज. नामस्मरणाचं वर्णन जर पाहायचं असेल तर अनेक अभंग साधू संतांनी वर्णन करून सांगितले. लक्षपूर्वक आहे का? ते म्हणतात तुटे भव रोग संचित क्रियामान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म वसो न शके पाप जाय त्रिविध तो ताप ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म तुका म्हणे माया होय दासी लागे पाया ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. मी नामाचा महिमा तुमच्या समोर सांगतोय. नामस्मरणाने काय होईल? अंतःकरण शुद्ध होईल, पवित्र होईल, निर्मळ होईल आणि ते ज्ञानाचा अधिकारत्व त्या अंतःकरणाच्या ठिकाणी येईल. मग तो त्याने अधिकारी झाला रे झाला की मग तो सर्वज्ञ असणारा जो ईश्वर आहे त्या सर्वज्ञ ईश्वराला ते कळेल. मग तो सर्वज्ञ ईश्वर प्रसन्न होऊन गुरु रूपाने त्याच्या जीवनामध्ये येईल आणि मग ते श्री गुरु त्यांनी त्याला भेटले की मस्तकावर हात ठेवतील, त्याला तत्वमस्यादी महावाक्यांचा उपदेश करतील आणि त्या उपदेशाने त्याचं जीवन कृतार्थ होईल, मोक्ष स्वरूपापर्यंत अशा पद्धतीने जाता येईल. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे? आपल्याला काहीच नाही कळालं, कोणतंच साधन नाही कळालं तर शुद्ध अंतःकरणानं शुद्ध भावनेनं आणि भगवंताचं नामस्मरण करावं. कोणतं नाव घ्यावं? तुम्हाला जे आवडेल ते घ्यावं. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. राम म्हणा, कृष्ण म्हणा, हरी म्हणा, गोविंद म्हणा, माधव म्हणा, केशव म्हणा, नारायण म्हणा, जे म्हणता येईल ते नाम सांगितलं. तुम्हाला जे आवडेल ते नाम भगवंताचं घ्या, अतिशय श्रद्धेनं घ्या. ती श्रद्धा जर नामाच्या ठिकाणी असेल म्हणून त्यांनी त्या नामाच्या ठिकाणी जर प्रेम आपलं त्यांनी जडलं तर त्या प्रेमानं, त्या श्रद्धेनं, त्या भावनेनं आणि संपूर्ण पुढची प्रक्रिया परमात्मा करून घेईल. हा महत्वाचा विचार आहे मला. त्याचं नामस्मरण केल्यानं तो काय करतो? तर दुरितापासून दूर करतो. दुरित शब्दाचा अर्थ सरळ सरळ जर पाहायचा ठरलं तर पाप असा होतो. पण तो नामस्मरण केल्यानंतर पाप घालवतो कोण? तो परमात्मा. नामस्मरण केल्याबरोबर भक्ताचं पाप अशा पद्धतीने घालवतो. दुरित म्हणजे अनेक प्रकारची संकट असतील आपल्यावर. अज्ञान त्यांनी लागलं गेलेलं आहे. हे अज्ञान त्यांनी महाराज एक प्रकारचं संकटाचं ते पण दुरितच आहे. त्या अज्ञानामुळे त्यांनी आपल्या ठिकाणी अहंकार निर्माण झालेला आहे. हा अहंकार सुद्धा एक प्रकारचं दुरितच आहे. या अहंकारामुळे आपण प्रपंच निर्माण केलेला आहे. मी मग माझ्या संबंधाने बाकीचे सगळेचे सगळे म्हणजे आई बाप भाऊ बहीण हे सगळेचे सगळं आपण त्यांनी नातेगोत्याचं चक्र तयार केलेलं आहे. हे सगळेचे सगळे चक्र म्हणजे दुरित आहे.
जर आपण भगवंताचं नामस्मरण केलं तर त्या नामस्मरणाने हे सगळेचे सगळं चक्र त्यांनी गळून पडेल. महत्वाची गोष्ट आहे. मला आणखी प्रमाण सांगतो, हरे हरे तुम्ही माया हरे 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 सदैव म्हणत राहा. हे नामस्मरण अतिशय श्रेष्ठ असणारं साधन आहे. मी सांगतो असं नाही, भगवंतानं अर्जुनाला विभूतीवर वर्णन करून सांगताना वर्णन करून सांगितलं, अर्जुना अरे यज्ञा नाम जप यज्ञोस्मी, म्हणून त्यांनी सगळ्या यज्ञांमध्ये श्रेष्ठ यज्ञ जर कोणता असेल तर जप यज्ञ, नाम जप यज्ञ तो परम बाधून शक्य स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. म्हणून तुम्ही वेदाच्या दृष्टीने जर पाहिलं तर नाम हे प्रत्यक्ष परब्रह्म आहे. म्हणून त्या परब्रह्म स्वरूप असणाऱ्या नामाचं का बरं नाम नामीचा अभेद असतो. महाराज राम म्हणलं की गोदंड पाने राम डोळ्यासमोर उभा राहतो, कृष्ण म्हणलं की मुरलीधर असणारा देवळा चरण कृष्ण डोळ्यासमोर उभा राहतो, हरी म्हणलं की कमरेवर हात ठेवला तो विठ्ठल डोळ्यासमोर उभा राहतो. म्हणजे राम कृष्ण हरी म्हणल्यानं त्यांनी महाराज नाम नामीचा अभेद आहे. ते नाम घेतलं की परमात्म्याचं स्मरण होतं आणि परमात्म्याचं स्मरण असं आहे जे सगळ्या पाप तापापासून आपल्याला त्यांनी दूर करतं. हा महत्वाचा विचार आहे. मग पाप तापापासून दूर करून आपल्याला मोक्षाचा अधिकारी करण्याचं काम जर कोण करत असेल तर ते भगवंताचं नाम करतं. पण एवढं श्रेष्ठ असणारं भगवंताचं नाम आहे आणि त्या नामाच्या माध्यमातून त्या नामाचा कळवळा त्यांनी त्या नामाचा अभिमान भगवान धारण करतो आणि तो नाम घेणारा जो आहे की नाही त्या नाम घेणाऱ्या दुरितापासून परमात्मा दूर करतो. असं त्यांनी विशेषत्व या अभंगाच्या माध्यमातून निळोबारांना सांगायचंय आणि तेच त्यांनी अभंगाच्या पहिल्याच फक्त नामस्मरण जरी केलं तरी जो त्याचा दास आहे जो त्याचा भक्त आहे त्या भक्ताला दुरितापासून हा परमात्मा दूर करतो. म्हणजे काय करतो त्याच्यावर आलेले संकट अशा पद्धतीने घालवतो, त्याला मोक्ष प्राप्तीपर्यंत घेऊन जातो. त्याची जन्म मरणाची परंपरा त्यांनी अशा पद्धतीने तो परमात्मा खंडित करतो. कोणत्या माध्यमातून करतो आपण सगळ्यांनी ऐकलं की नाही. लक्षपूर्वक ऐका. देवाला डायरेक्ट येऊन एखाद्याचा उद्धार नाही करता येत महाराज. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. देव आला लगेच उद्धार केला असा उद्धार देवाला करता येत नाही. त्याला जर उद्धारच करायचा असेल तर उद्धार करण्याकरिता त्याला गुरु व्हावं लागतं. बिगर गुरुचा उद्धार त्याला करता येणार नाही. सगळ्यात महत्वाचा विचार. कसं काय उदाहरण सांगतो. महाभारती युद्ध त्यांनी सुरू होणार होतं आणि अर्जुन म्हणला मला दोन्ही सेनेच्या मध्ये माझा रथ नेऊन उभा कर. सेनयोर मध्ये प्रथम स्थापयमिच्छुत म्हणून दोन सेनेच्या मध्ये माझा रथ उभा कर. नेला रथ उभा केला. त्याने सगळे पाहिले आपतज. ते सगळे पाहिल्यावर त्याला मोहानं ग्रस्त करून टाकलं. मग काय झालं त्याच्या हातातलं धनुष्य गळून पडायला लागला. हे गांडीवंश प्रवसते हसता वक्चैव परिदह्यते अशी त्याची अवस्था झाली. त्याला घाम फुटला, हातपाय थरथर कापायला लागले. अशी त्याची अवस्था झाली. मग काय करायचं. मग तो फार पंडितासारखं बोलायला लागला. देवा असं होईल पतंती पित्रो हे श्याम लुप्त पिंडोदक क्रिया. फार पंडितासारखं बोलत होता. पहिला अध्याय तोच बोलला. मग दुसऱ्या अध्यायात पदार्पण झालं. दुसऱ्या अध्यायात बराच वेळ कौतुक सांगत होता. देव त्याने ऐकत होतो काही बोलत नव्हता देव मात्र. मग मात्र त्याला राग आला. म्हणलं देवा
एवढ्या वेळापासून मी एकटाच बोलतोय, तू काहीच कसं बोलत नाही? काहीतरी मध्यस्थी कर ना. अरे कार्पण्य दोषो पाहत स्वभाव पुरुषामी तो धर्मसमूढ चेता. माझी अशी अवस्था झाली, देवा काहीच कसं बोलत नाहीस रे. देव तरी पण काही बोलत नाही. मग 2 गुडघे जमिनीवर टेकले. अर्जुनाने हात जोडले आणि भगवंताकडे पाहून म्हणायला लागला, शिष्यस्ते हम शाधिमाम त्वं प्रपन्नम. मी तुझा शिष्य झालो असं म्हणल्यावर मग त्याचं गुरु पण भगवंताने स्वीकारलं आणि मग त्याला बोध प्राप्त करून दिला. मग संपूर्ण बोध झाल्यावर त्याच्या मुखातून पोच पावली बाहेर पडली. नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा तत्प्रसादान्मयाच्युत स्थितोस्मिगत संदेह करिष्ये वचनं तव. मग त्यांनी मला त्याला शुद्ध आले आणि भगवंताने बोध दिल्यानंतर खऱ्या अर्थाने कृतार्थ झाला. देव अर्जुनाचा गुरु झाला. मग त्याला उद्धारण्याची प्रक्रिया अशा पद्धतीने सांगितली. पण देवाला जरी उद्धार करायचा असेल तर आधी गुरु व्हावं लागेल. मग काय आपलं काय कर्तव्य आहे? सगळ्यात आधी आपण भगवंताचं दास व्हायचं, नंबर 1. दुसरं कर्तव्य, अखंड शुद्ध अंतकरणानं भगवंताचं नामस्मरण करायचं. असं जर आपण करायला लागलो, आपली जबाबदारी संपली, देवाची जबाबदारी सुरू झाली. मग काय करतो देव? तो देव आपल्या अंतकरणातलं त्याच्या विषयीचं प्रेम पाहून त्याच्या अंतकरणातलं आपल्या विषयीचं प्रेम प्रगट करतो. म्हणजे काय होतं? महाराज म्हणतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. मग तो देव गुरु रूपाने आपल्या जीवनामध्ये अशा पद्धतीने येतो आणि आल्यानंतर काय करतो तर तो परमात्मा त्यांनी अशा पद्धतीनं गुरु रूपाने येऊन बोध प्राप्त करून देतो आणि त्या बोधानं जीव त्यांनी कृतार्थ होतो. म्हणजे खऱ्या अर्थानं सगळं दुरीत अशा पद्धतीने जीवनातलं संपून जातं, निवृत्त होतं. कशाने झालं हे? फक्त नामस्मरण. नामस्मरणेची श्रेय हरी दासा अशा पद्धतीने दुरिता दुरी करी. ही पद्धत मधली लक्षात ठेवा, ती विसरायची नाही. हा महत्वाचा विचार आहे. पण असा असणारा तो श्रेष्ठ परमात्मा आहे जो भक्तांचा उद्धार करण्याकरिता अशा पद्धतीने लढाई झालेला आहे, भक्तांचा उद्धार करण्याकरिता तयार आहे. म्हणजे महाराज आम्हाला कळालं, तो परमात्मा नामस्मरण केल्याबरोबर भक्तांचा दासांचा उद्धार करतो. राहतो कोणत्या ठिकाणी ते सांगा ना, म्हणजे आम्हाला त्याच्यापर्यंत जाता येईल, त्याची शरणागती करता येईल, आम्हाला पण त्याचं दास होता येईल, आम्हाला पण त्याचं नामस्मरण अशा पद्धतीने करता येईल. मग त्यांनी सांगितलं कुठे राहतो विचारताना, मग ऐका तो नामस्मरण केल्याबरोबर त्याच्या दासांना जो दुरितापासून दूर करतो, म्हणजे संकटापासून त्यांनी घालवतो, पाप घालवतो, ताप घालवतो, जीवपणा घालवतो. फक्त नामस्मरण केल्यानं
एवढी कृपा त्यांनी भक्तांवर करतो, असा असताना तो परमात्मा आहे, कुठं राहतो असं विचारलं. मग ते म्हणजे तो ज्याचं आतापर्यंत वर्णन करून सांगितलं तो हा, आता हा म्हणण्याचा आपल्याला आता अधिकार आहे. का बरं? आता आपण त्याच्या नगरीत आलेलो पंढरपुरात. आता खरं तर तो सर्व व्यापक आहे, सर्व जगाचं अधिष्ठान आहे, सगळं जग त्याच्यावर अध्यस्त आहे. पण मला त्या दृष्टीने सांगायचं नाही. मग सगळं जग त्याच्यावर अध्यस्त आहे, तो अधिष्ठान, मग कशाला वारीला आले? तो तिथं नाही का तुम्ही जिथं राहता तिथं? सगळीकडे आहेच ना महाराज. त्याचा आनंद घेण्याकरिता आपण आलो, म्हणून त्याच्या नगरीत आपण आलो. मग तो हा, आता हा म्हणायचा तो हा पंढरी ठाके, या पंढरीमध्ये हा त्यांनी विठ्ठल रूपाने अशा पद्धतीने तो ठाके म्हणजे राहतो. तो हा पंढरी ठाके, जो त्यांनी भक्तांचा दासांचा त्यांनी उद्धार करणारा परमात्मा आहे, पाप तापापासून त्यांनी मुक्त करणारा परमात्मा आहे. तो परमात्मा पंढरपुरात राहतो. तो हा पंढरी ठाके. का बरं ठाके असं जर कोणी विचारलं, मग त्याचं उत्तर त्यांनी सांगितलं, म्हणत कारण सांगितलं. काय कारण सांगितलं? गुंतोनिया भक्ता भाके. भाक शब्दाचा अर्थ होतो वचन, भाक शब्दाचा अर्थ होतो शब्द. त्यानं भक्ताला दिलेल्या शब्दाकरता तो पंढरीत राहतो, त्यानं भक्ताला दिलेलं वचन पूर्ण करण्याकरता तो पंढरीत राहतो. तो हा पंढरी ठाके. गुंतोनिया भक्ता भाके, भक्ताला वचन दिलं म्हणून पंढरपुरामध्ये त्यांनी राहतो. काय वचन दिलं भक्ताला? कोण्या भक्ताला वचन दिलं? सगळ्यांना माहिती आहे मला. तो पुंडलिका करता आला. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळाहून झाला येता येता त्याचं प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असेल. महत्वाची गोष्ट आहे, तो कोणत्या भक्ताकरिता आला असेल तर तो पुंडलिकाकरिता अशा पद्धतीने आला. म्हणून त्यांनी पुंडलिकाचा भाव भगवंतांना अशा पद्धतीने नव्हे, पुंडलिकच भाव आहे, हा महत्वाचा विचार आहे. कारण म्हणतात भावाचे मथले निर्गुण संचले, ते हे उभे केले विटेवरी. भावाचं मंथन केलं महाराज. भावाचं कसं काय मंथन करायचं? भाव म्हणजे भाव भावाचे भांडणं लावायचे का तसा अर्थ लावायचा का नाही? भाव त्यांनी उत्कट झाला. अंतकरणापासून भाव अशा पद्धतीने प्रगट केला. भाव नसेल तर देव पाहायला मिळणारच नाही महाराज. म्हणून त्यांनी भावाची कारण कितीतरी प्रमाणात पाहता येतील. म्हणून त्यांनी भाव अतिशय महत्वाचा आहे. जर भाव नसेल तर देवापर्यंत जाता यायचं नाही. मग त्याला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याचं भजन मानावं लागेल. आणि ते भजन करण्याकरिता सुद्धा भावाची गरज आहे. भावे गावे गीत शुद्ध तुझं भाव आहे तरी हा सुलभ उपाय. म्हणून त्यांनी भाव अतिशय महत्वाचा आहे. तो भाव म्हणजेच पुंडलिक. शाणे प्रमाणे मला सांगता येतील, पायाळाच्या गुणी पडिले ठाऊके, जगा पुंडलिके दाखविले. नसरे लोटिता मागे बहुता जनी, जुना हे खाणी उघडली. सिद्ध महामुनी साधक संपन्न, जी हे जतन केले होते. पायाळाच्या गुणी पडिले ठाऊके, जगा पुंडलिके दाखविले. तुका म्हणे ते होतो मी दुबळा, आली या कपाळा थोडे बहु तुकोबराय म्हणतात. म्हणजे त्यांनी पुंडलिक हा पायाळा आहे. आणि या पुंडलिकामुळे त्यांनी हे जुनाट असणारं धन आपल्याला प्राप्त झालं. हा विठ्ठल रूपी त्यांनी ठेवा आपल्याला पुंडलिकामुळे अशा पद्धतीने प्राप्त झाला. ही संपूर्ण कथा सगळ्या लोकांना माहिती. बऱ्याच वेळेला दरवर्षी ती कथा सांगितली पण जाते कीर्तनातून, आहे की नाही? तुम्हाला दरवर्षी कशाला सांगतो? मग दुसरं काय सांगू इथं आल्यावर? खरं सांगायचं. मला किती पोरायचं सांगू? मी कुठं राहतो काय नेमकं काय तिथं आल्यावर काय सांगायचं? हेच सांगायचं ना. आपण आलो कशा करता? तेवढंच कामा करता आलो. सरळ सरळ मुद्दा आहे. इथं आल्यानंतर हेच सांगायचं, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून आमचे भाऊ म्हणायचे कीर्तन करायला लागलं की सुरुवातीला जरा कठीण सांगत जावं. ते कठीण सांगितलं तसंच जर ऐकणारे लोक ऐकतच राहिले फ्रेश, तर त्याच रेंज मध्ये सांगत राहायचं शेवटपर्यंत. जर त्यांना कठीण पचलं नाही तर थोडा गिअर चेंज करायचा, मग त्यांनी त्यांना उचल पचेल असं सांगायचं. म्हणजे फारच खाल्ल्या जायचा रस्ता सोडून. आता रस्ता सोडून त्यांनी जाण्याची आपली काही परंपरा नाही, पण त्यांनी रस्ता सोडून जातात लोक, त्याच्याशी मला काही घेणं देणं पण नाही. म्हणून त्यांनी रुचेल पचेल असं त्यांनी सांगितलं पाहिजे. म्हणून आधी त्यांनी मोक्षाचं वर्णन आपण ऐकलं. आपण पंढरीची वारकरी झालो, मोक्षाचे अधिकारी झालो, भगवंताचं नामस्मरण करायला लागलो, भगवंतानं आपल्यावर कृपा केली, श्रीगुरूंची आपल्याला प्राप्ती झाली, महावाक्याचा अशा पद्धतीने उपदेश झाला, मोक्ष स्वरूपाचं दान प्राप्त झालं, वृत्तीच निवृत्त झाली. किती मोठी अवस्था प्राप्त झाली मी सांगतो असं नाही. प्रमाण सांगू का तुमच्या समोर? महत्वाचा मुद्दा सांगू. हे सहज मी निज निराकार ब्रह्मने वृत्ती हे निवृत्त झाली. जनन दिसते तेथे मी माझे हरपले, काही जे ठेच्या तेथे अदृश्य तेची झाले. काही दृश्य जे होते सुखे मी निज जोगा, शून्य सारून तेथे टाकिली पात्र झोडी. धर्म
अधर्म आशा कोल्हाळ चुकविला त्रिगुणाचा ओळसा ऊर्ध्वमुखी आळविला सोहम शब्दाचा नाद आरूप जागविला दाता घेऊन छंद घेऊन आला दान निज तत्व निज बोध स्वरूपी मेळविले नाव ठेविला भेद. हे काय आहे? हे त्यांनी संप्रदायात येऊन भगवंताचं चिंतन केल्याचं फल आहे. हा महत्वाचं. फलाकडून पण पाहिलं पाहिजे ना. परमार्थ करत असताना फलाकडून पाहत जावा, महत्वाची गोष्ट आहे. संसार करताना कसं फलाकडून पाहता? आधी त्यांनी संसार नोकरी करायची म्हणलं सगळ्यात आधी विचारतात पगार किती भेटेल. व्यवसाय करायचं म्हणलं की काय फायदा होईल, काय नफा होईल, असं संसारात आधी फलाकडून पाहिलं जाते की नाही. तसं परमार्थ करताना सुद्धा फलाकडून पाहिलं पाहिजे. काय फल मिळणार आहे? मोक्षरूपी फळ मिळणार आहे. मोक्षरूपी फलाकरता अट्टहास करायचा, नामस्मरण केलं, भगवंतानं कृपा केली, मोक्षरूपी फळापर्यंत आणलं, मग जीवन कृतार्थ झालं. फार महत्वाचा विचार आहे. असा मोक्षदानी परमात्मा आहे, तो सगळ्या जगाचा उद्धार करण्याकरिता त्यांनी उभा आहे. कुठं आहे? मग सांगितलं तो हा पंढरी ठाकी या पंढरपुरात उभा आहे. कशा करीता उभा आहे? गुंतवणी या भक्ता भाग्य पुंडलिकरायांच्या समोर परमात्मा प्रगट झाला. आणि प्रगट झाल्यानंतर पुंडलिकाला म्हणायला लागला मी जगाचा मालक आहे, तुला भेटायला आलो, माझ्याकडे बघ तरी जरा. असं त्यांनी माय बापाचं मस्तक मांडीवर घेऊन बसले होते. डोळ्यामध्ये औषध घातलं होतं, ते पण यांनीच दिलं होतं काळ्याने. महत्वाचा विचार आहे. औषध द्यायला तोच आला होता, वैद्य होऊन आला होता. आणि ते औषध दिलं, सांगितलं आई बाबाच्या डोळ्यात घाल सूर्यास्ताच्या वेळेला, आणि सूर्योदय होईपर्यंत त्यांचं मस्तक घालता कामा नाही. जर डोळ्यातून औषध बाहेर आलं तर डोळे कायमचे जातील. त्याने दिसायला कमी झालं होतं म्हणून औषध घातलं होतं. मग आता मातृपितृ भक्त बिचारा ते मस्तक तसेच धरून बसला. आणि हा आला परीक्षा घेण्याकरिता. त्यानं भुंगा पाठवला. भुंगा, तो भुंगा वाढलेल्या लाकडाला कुरतडून छिद्र पाडून जातो. तो पुंडलिकाच्या मांडीला चावला. नुसता चावला नाही, गिरमीट फिरवल्यासारखा छिद्र पाडून गेला, रक्ताची धार लागली माणूस. तरी पण पुंडलिकानं मांडी हलवली नाही. मग प्रसन्न झाला. प्रसन्न होऊन म्हणला पुंडलिका मी जगाचा मालक आहे, तुला भेटण्याकरिता आलो, माझ्याकडे बघ. तुम्हाला तो कोणी असेल मला काही घेणं नाही. माझे आई वडील त्यांनी आहेत, त्यांचे डोळे आल्याशिवाय सूर्योदय झाल्याशिवाय मी तुझ्याकडे पाहणार नाही. अरे असं काय करतो? सगळे लोक माझं चिंतन भजन करतात, मला प्राप्त करण्याकरिता अट्टहास करतात. मी बळत तुझ्या दारात आलो तरी माझ्याकडे बघायला तयार नाही. मला तू कोणी असला तरी मला सांगू नको. तुला जर माझी गरज असली तर थांब, पण कुठपर्यंत? सूर्योदय होईपर्यंत थांब. कुठं थांबू? म्हणून त्यांनी वीट घेतली, भिरकावली, सांगितल्याच्या उभा राहा. मग विटीवर उभा राहिला. मला ऐसा कैसा रे तू भीट मागे भेटाविली वीट. याच्यापेक्षा अजून म्हणले का रे पुंड्या मातळाशी उभे गेले विठ्ठलाशी. अरे युगे झाले 28 अजून का रे मनुष्य बैस. असे त्यांनी मला साधू संत कळवळले. बिचारा असा जो वाय हो कमरेवर हात देऊन. कमरेवर हात देणं म्हणजे निवळ त्यांनी उगाच थाटामाटात उभा आहे असं नाही. हे कमरेवर हात देण्याचे फार कारण मला तुमच्या समोर सांगतोय. ऐकता ना थोड्या वेळ? लक्ष बघ ऐका. फार कारण आहेत महाराज. कमरेवर माणूस हात कधी देतो? भांडकुदळ लोक भांडायच्या टायमाला कमरेवर हात देऊन राहतात. भांडणं करणारे लोक असतात की नाही, त्यांना फार अवसर असतं महाराज भांडायला. भांडण असं मूळ भांडायचं नसतंय. येत माझं मी असं नसतं भांडायचं, असं भांडायचं नसतंय. कमर हात देऊन काय करतो बघतोच मी चालू असं नाही. कमरेवर हात देऊन भांडण करणारा माणूस असं बाबा उभा राहतो. आता भांडायला उभा राहिला, मग कशा करतो उभा राहिला? काय भांडण आहे त्याचं? खरंच भांडायला उभा राहिला. कोणाबरोबर? हा काळाबरोबर भांडण करतोय, हा कळी बरोबर भांडण करतोय. कळी काळाबरोबर भांडण्याकरिता उभा राहिला, कमरेवर हात देऊन म्हणतो खबरदार जर माझ्या भक्तांकडे पाहिलं तर माझ्याशी गाठ आहे. म्हणून त्यांनी माझ्या भक्तांना ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ, ज्याच्या कपाळाला बुक्का, ज्याच्या मुखात माझं नाम आणि हृदयात माझं स्मरण आहे, खबरदार जर त्याच्याकडे पाहिलं तर
काय करेल सांगता येत नाही बाबा, मी कशाला सांगत बसू. मग ते होत्याच नव्हतं करणारा बाबा, पण अशा पद्धतीने तो भांडण्याकरिता उभा आहे, तो भीती दाखवतोय, तो त्यांनी धमकी देण्याकरिता उभा आहे, म्हणून कमरेवर हात दिले. एवढंच कारण आहे का? नाही, अजून कारण सांगतो महाराज. हा, ही त्यांनी वाट पाहण्याची मुद्रा आहे, वाट पाहण्याची. तो त्यांनी महाराज अशा पद्धतीने वाट पाहतो. जर सप्ताह सुरू झाला आणि कीर्तनकार जर त्यांनी टायमात आला नाही, आणि 9 वाजता कीर्तन, 7 वाजता कीर्तन, आता 9 म्हणून सुद्धा नका, 7 वाजता कीर्तन सुरू व्हायचं असेल, 7 वाजता कीर्तन सुरू व्हायचं, 7 ला 5 मिनिटं कमी आहेत आणि अजून कीर्तनकार आला नाही, जे संयोजक असतात ना त्यांना घाम फुटतो महाराज, कारण त्यांच्यावर जबाबदारी असते. मग ते 3 बारे त्या रस्त्याकडे जातात, कमर राहतो असे पाहतात, आला कीर्तनकार, कुठून आला कीर्तनकार, असं त्यांनी पाहण्याकरिता ही वाट पाहण्याची मुद्रा आहे. अजून कशाची मुद्रा आहे माहितीये का? तो कमरेवर हात देऊन अशा पद्धतीने उभा राहिला. त्याचं कारण असं आहे, तो आपल्या भक्तांना सांगतोय, तुम्ही भिवू नका, तुमच्याकरिता भवसागर कमरे एवढाच आहे. आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्याने सांगितलं, हे प्रमाणं भवाप्तेरिदं मामकानां नितं भक्तराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्व सत्ते धृतोनाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आद्य शंकराचार्य वर्णन करू सांगतात, त्यापेक्षा ज्ञानोबाला सांगतात, गाते श्रुते आणि पाहते चतुर्विनोदी दुष्यते सोहम भावी पूर्ण ज्ञाते. या सकळा विनवनी करा विठ्ठल स्मरण, नामरूपी अनुसंधान भक्ता भव लक्षण जघन प्रमाण द्यावितो. म्हणून भक्तांना भव नदीचं भवसागराचं लक्षण कमरे एवढंच आहे असं सांगण्याकरिता विटेवर त्यांनी कमरेवर हात देऊन उभा राहिलेला आहे. हा भगवंताचा त्यांनी भाव वर्णन करून सांगतात. म्हणून तो परमात्मा त्यांनी महाराज पुंडलिकानं विट भिरकावली आणि विटेवर उभा राहिला आणि कमरेवर हात देऊन उभा राहिला. कशा करिता? एवढे कारण मी सांगितले, पण तिथं मात्र कारण असं आहे, सूर्योदय व्हायची वाट पाहत होता, कधी भक्त माझ्याकडे येईल याची वाट पाहत होता, असाच उभा राहिला महाराज. मग सूर्योदय झाला, पुंडलिकाच्या आई वडिलांचे डोळे त्यांनी प्राप्त झाले आणि मग त्यांनी पुंडलिकानं भगवंताकडे पाहिलं, साष्टांग प्रणिपात केला, देवा माझा अपराध झाला रे, तुला त्यांनी उभं राहावं लागलं, तुला तिष्ठावं लागलं, तुला मी त्यांनी अशा पद्धतीने मी फार पापी आहे असं त्यांनी बोलायला सुरुवात केली. भगवान म्हणजे ते सगळं बंद कर, आता मी तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे मागून घे, तू म्हणशील ते मी द्यायला तयार आहे. मग मात्र पुंडलिकाला भगवंतानं वरदान दिलं, जे पुंडलिकाने मागितलं. काय मागितलं माहितीये तुम्हाला? मूढ पापी जैसे तैसे उतरे वासे लावण्या. पुंडलिका दिलावर करुणा कर विठ्ठले. करुणा कर असणाऱ्या विठ्ठलाने पुंडलिकाला वरदान दिलं. काय वरदान दिलं? त्यानं जे मागितलं ते दिलं. त्यानं काय मागितलं? तुम्हाला देवा इथून पुढच्या काळामध्ये जेवढे मूढ येतील, पापी येतील, जसे असतील तसे येतील, ते तुझ्या चरणांना त्यांनी वागतील, तुझी वारी करत करत तुझं नामस्मरण करत करत येतील. त्या सगळ्यांना दुरितापासून दूर कर, त्यांचा त्यांनी उद्धार कर, त्यांना मोक्ष प्राप्त करून दे, त्यांचा त्यांनी जीवन परमार्थ सफल करून टाक. हे त्यांनी पुंडलिकानं भगवंताकडे मागितलं. पण तेव्हापासून आजपर्यंत विटेवरती उभा आहे. आणि कशा करिता? गुंतोनिया भक्ता भाग्ये. भक्ताला दिलेल्या वचनामध्ये गुंतला आणि गुंतून अजून अशा पद्धतीने उभा राहिला. मग जेवढे भक्त गेले ना, त्या सगळ्यांचं कल्याणच करीत राहिला. फार महत्वाची गोष्ट आहे महाराज. म्हणून त्यांनी महाराज तो प्रत्येकाचा उद्धार करण्याकरिता उभा आहे. कोण कोण गेलं? मगाच आपण ऐकलं, सनकादिक संत आले. तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात, ते आमचे कुलदैवत पांडुरंग. म्हणून सनकादिक संत त्याचं ध्यान करतात. ते त्यांनी महाराज शुकाचार्यांसारखे त्याची उपासना करतात. शुक सनकादिक नारद तुंबरा साधन ऐकलं, ते त्यांनी भगवंताची उपासना करतात. भगवान शंकरासारखे वारी करण्याकरिता येतात. शिवडमरू घेऊन आला असं आपण त्यांनी मग ऐकलं. हे सगळेचे सगळे देवदेवता त्याच्यापर्यंत येतात आणि त्या सर्वांना त्यांनी अशा पद्धतीने फार प्रेम देतो महाराज. महाराज म्हणतात, अवघे जेणे पापन असे ते हे असे पंढरीये. गात जागा प्रेम मागा विठ्ठला. प्रेम मागा, तो प्रेम देण्याकरिता उभा आहे, तो सुख देण्याकरिता उभा आहे. सुखाला की करेशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय कबीर. मग तू अवघाची सुख रूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. म्हणून सुख देण्याकरिता उभा आहे, प्रेम देण्याकरिता उभा आहे, समाधान देण्याकरिता उभा आहे. सदा नाम घोष करू हरिकथा, त्याने सदा चित्ता समाधान. हाच समाधान देतो, हाच सुख देतो, हाच प्रेम देतो, हाच मोक्ष देतो. हाच त्यांनी मला सर्व काही देणारा परमात्मा आहे. तो भक्तांकरता अशा पद्धतीने वेटीवरती उभा आहे. हा महत्वाचा विचार आहे. जेवढे आता आधीचे सगळे सांगून झाले, ज्ञानोबाराय आले, ज्ञानोबारायांना हृदयाला लावलं, केवढं प्रेम त्यांनी महाराज यांना दिलं. ज्ञानोबारायांच्या समाधीच्या वेळेला गेला ना, त्यावेळेस सगळे संत त्यांनी अशा पद्धतीने व्याकुळ झाले, रडत होते. फक्त संत रडले असं नाही, हा देव रडायला लागला.
का रडतो याचा प्रश्न रुक्मिणीने विचारला. पण रडण्याचं कारण सांगता सांगता त्यांनी महाराज व्याकुळ झाला. रुक्मिणी आहे पण रडायला लागल्या. या एवढा भक्तांवर प्रेम करतो ज्ञानोबांवर किती प्रेम केलं. यानं नामदेव महाराजांवर फार प्रेम केलं महाराज. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. नामदेव महाराजांची आई होती की नाही गोनाई. मला सगळ्या कथा सांगायच्या नाहीत, मला आठवण करून मला एवढंच सांगायचं की हा भक्तांवर त्यांनी प्रेम करण्याकरिता कसा उभा राहिला. म्हणून ती गोनाई त्यांनी तापली. एकदा म्हणली काळ्या म्हणली तुझ्या नादी लागलं आमचं पोरग काय पोरा लागली चटण धरली वाट देवळाची आम्हा कोणी नव्हती अशी हेच पिशे निवडले. रात्रंदिवस इथं टाळकुटी धिडत राहतं म्हणले पोरग तुझं नाव त्यांनी घेतं. पाठवून म्हणा मी काय करू आता ती पोरग येतंय त्यांनी भजन करतोय अजिबात त्याला येऊ द्यायचं नाही. आले नामदेव महाराज परत ते आले नामदेव महाराज. देव म्हणलाय नाम्या अजिबात त्यांनी यायचं नाही चल चालतो. आता काय करावं नामदेव महाराज तू आता चांगला होता काय कस काय बिघडला म्हणे मला बाकीचं काय माहित नाही तू पाहिलं तू चालतो. अरे पण झालं काय देवा तुला ते तरी सांग मला काय होईल ते माहित नाही बाकीचं तू इथे यायचं नाही अजिबात. नामदेव महाराज म्हणजे देवा तुझे वाचून कोण आहे मला दुसरं कोणी नाही देवा तूच माझं सर्वस्व आहेस मला जा म्हणतोस. ते म्हणे ते पकड घालत बसू नको नीट पाहिलं तू इथे यायचं नाही आता. का बरं मग सांगितलं तुझी आई आली मला शिव्या देऊन गेली जा इथून. नामदेव महाराज म्हणले मी खरंच जाईन बघ देवा आज जा तुम्ही ऐकतात ना सर्वजण जा असं म्हणलं की नामदेव महाराजांनी पाठ फिरवली. पाठ फिरवल्याबरोबर पांडुरंगाच्या काळजात धस्स झालं महाराज. नामदेव महाराज चालले म्हणून काही बोलले नाही. देव असाच उभा होता. रावणातून बाहेर गेले की महाद्वारापर्यंत गेले आणि आता महाद्वारातून बाहेर पाऊल टाकणार देवाला सहनच झालं नाही. विटेवरूनच खाली उडी मारली. हे नामे अरे थांब हे नामे अरे थांब आता नाही थांबणार म्हणले. आधी कशाला जा म्हणला. झालं भांडण सुरू देवाचं नामदेव महाराजांचं. पडतच निघाले महाराज. वाळवंटाच्या दिशेने पडायला लागले. देवाने युक्ती केली आणि युक्ती करून त्यांनी नामदेव महाराज सांगितले नामा थांब तुला पुंडलिकाची शपथ आहे. मग थांबले महाराज. पुंडलिक राय म्हणजे सगळ्या भक्तांचे अग्रगणी आहेत. त्यांच्याकरिता देव प्रत्यक्ष उभा राहिला. पुंडलिक रायाची शपथ आहे म्हणजे की त्यांनी थांबले नामदेव महाराज. मग देव त्यांनी पुढे आला आणि आल्यानंतर त्यांनी महाराज देवाला 2 गुडघे जमिनीवर टेकवले. नामदेव महाराजांनी ती उंची करायला नको स्वतःची म्हणून त्यांनी 2 गुडघे जमिनीवर टेकले. नामदेवाचे गाल असे हातात धरले. नामा अरे खरंच चाललं वैरे असं म्हणल्यावर नामदेव महाराज म्हणले तू कशाला जा म्हणायला लागलास म्हणून त्यांनी चाललो. दोघेही गहिवरले आणि एकमेकाला हृदयाला लावलं महाराज. एवढा भाव एवढं प्रेम उचलून वाहू लागलं की देवाच्या डोळ्यामधून अश्रुधारा त्यांनी वाहत आहेत. नामदेव महाराज व्याकुळ अशा पद्धतीने रडत आहेत. एवढं प्रेम नामदेव महाराजांचं आणि भगवंताचं इतकं प्रेम त्यांनी मला कुठं पाहायला भेटेल का महाराज. एवढं प्रेम भक्तांवर करतो. सगळ्या भक्तांवर एवढं प्रेम केलं. नरहरी महाराजांकरिता आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत की नाही. नरहरी महाराजांना आधी भगवान शंकराचा छंद होता. सगळ्यांना कथा माहिती मला सगळी कथा सांगायची नाही. नंतर पांडुरंगाचा छंद लागला आणि पांडुरंगाच्या समोरच जाऊन भजन करत बसायला लागले. ते भजन करत ज्यावेळेस बसायला लागले ना तेव्हा दुकानामध्ये गिऱ्हाईक यायला लागले. मग काय करायचं या पांडुरंगाने स्वतः नरहरी महाराजांचं रूप धारण करायचं आणि त्यांच्या दुकानात जाऊन स्वतः दुकान अशा पद्धतीने चालवायचं. माझ्या मनातलं सांगत नाही मी नरहरी सोनारा घडू कुंकू लागे अशी प्रमाण आपण पाहतो की नाही. घडू कुंकू लागायचं काम त्यांनी करत होता. एक दिवशी एक अर्जंट असणारा डाग तयार करून द्यायचा होता आणि ते तयार करायचं म्हणल्यावर त्यांनी हातोडी असते त्याला आयरन असते त्याच्यावर ठोकावं लागतंय असं त्यांनी होतं की नाही महाराज. म्हणून देव त्यांनी महाराज अशा पद्धतीने तो अलंकार घडवत होता. नरहरी महाराज मंदिरात बसले होते आणि मंदिरातही भक्तांची गर्दी झाली होती. आता देवाचं 2 ठिकाणी लक्ष लागलं. आता काय करायचं. नरहरी महाराज तर समाधीस्थ आहेत. तिथं त्यांनी भजन करता करता समाधी लागली. मी तिथून इथं आलो. आता भक्तांची गर्दी झाली. आता काय होईल असा प्रश्न पडला आणि पाहता पाहता त्यांनी तो हातोडा त्या अलंकारावर मारायचा तर बोटावरच त्यांनी पडला आणि बोटच ठेसलं महाराज. कोणाचं पांडुरंगाचं बोट ठेसलं. ते ठेसलं की त्यांनी महाराज जेव्हा जशा वेदना पांडुरंगाला झाल्या अशीच नरहरी महाराजांची समाधी मोडली. कळालं अरे काय झालं. पाहिलं तर समोर देव नाही. लक्षात आलं माझं काम करण्याकरिता जाऊन बसलं. घाई घाई त्यांनी पळत गेले. का सांगतो कशाकरिता. का बरं एवढं त्यांनी बोट ठेसेपर्यंत त्यांच्या दुकानात जाऊन बसला कशाकरिता. हे प्रेम आहे महाराज भक्तावर केलेलं. भक्ताच्या त्यांनी महाराज प्रेमास्तव अशा पद्धतीने गुंतला आणि आजही त्यांनी उभा राहिला. आपले सर्वजण त्यांनी महाराज आपण त्याला पाहू शकतो. हा महत्वाचा विचार आहे. भक्तांचा उद्धार करण्याकरिता त्यांनी येतो. एका भक्ताकरिता आला पण त्याच्याबरोबर अनेकांचा उद्धार करू लागला. म्हणून त्यांनी महाराज निळोबाऱ्या तोच प्रसंग वर्णन करून सांगतात. हा श्रीहरी भक्तांचा उद्धार करतो आणि त्याच्या संगतीमध्ये अनेकांना तारतो असं त्यांनी अभंगाच्या 3ऱ्या चरणात हरिभक्ताया उद्धरी हरिभक्ताया उद्धरी हरिभक्ताया उद्धरी हरिभक्ताया उद्धरी हरिभक्ताया उद्धरी
तत्संगे अनिका ते तारे. हा जो व्हिडिओ उभा असणारा पांडुरंग परमात्मा पुंडलिका करता आला, त्याच्या भक्ताचा उद्धार करण्याकरिता आला. पण ज्या भक्ताचा उद्धार करण्याकरिता आला फक्त त्याचाच उद्धार करतो असं नाही, तत्संगे त्याच्याबरोबर अनिका ते तारे, अनेकांचा उद्धार अशा पद्धतीने करतो. लाखो वारकरी आता सध्या पंढरपुरात येतात, भगवंताच्या दर्शनाकरिता अट्टहास करतात, त्याची शरणागती करतात. हा परमात्मा त्या सर्वांचा उद्धार अशा पद्धतीने करतो. कोणाकरिता? एकट्या पुंडलिकरायाकरिता. म्हणून त्यांनी महाराज पुंडलिकाचे उपकार आहे, म्हणून त्या पुंडलिकरायाने उपकार केले आणि जे अनादि अनंत असणारं सच्चिदानंद घन तत्व आहे आणि ते प्रत्यक्ष त्यांनी विटेवरती उभं केलं. ज्ञानोबराय त्याचं वर्णन करतात, हे सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण नाही उपवर्णन जेथे, तो हारे श्री हरी पाहिला पाहता पाहता तो विसावया. असा असणारा सच्चिदानंद घन परमात्मा तो विटेवरती त्यांनी मला उभा. स्वरूप लक्षणानं जर पाहिलं तर जो त्यांनी आनंद अद्वय नित्य निरामय जगाने ध्येय योगी यांचे हे त्याचं स्वरूप लक्षण आहे. आणि तटस्थ लक्षणानं जर पाहिलं तर तो सगुण साकार होऊन विटेवरती उभा आहे. तो कोण आहे विटे उभा असणारा? म्हणजे अवतारांच्या राशी तो हा उभा विटेवर. ज्यानं अनेक अनंत अवतार ऋषी भक्ताकाराने अनेक अवतार ज्यानं भक्तांकरता घेतले, तो परमात्मा विटेवरती उभा राहिला. एका भक्ताच्या निमित्तानं त्यांनी आला, पण अनेकांना अशा पद्धतीने त्याने उद्धाराला सुरुवात केली. पण हरिभक्ता या उद्धरी तत्संगे अनेका ते तारे, म्हणून त्यांनी त्याच्याबरोबर अनेकांचा उद्धार करण्याकरिता हा उभा आहे. पण आपण सर्वांनी काय केलं पाहिजे? आपण सर्वांनी अशा पद्धतीनं साधू संतांची या मार्गावर चालायला सुरुवात केली पाहिजे. म्हणजे काय करायचं? नुसतं घरातून निघायचं आणि पंढरपूरला पायी पायी यायचं आणि परत घरी जायचं, तेवढंच आहे ना? आपण काय करतो? मग घरातून निघतो, पायी पायी चालत पंढरपूरला येतो आणि वारी झाली की घरी जातो. एवढं केल्यानंच होईल का? नाही होणार. एवढं केलं नाही होणार. मग त्यांनी जे केलं ना साधन, ते साधन आपण केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? शुद्ध अंतकरणानं भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. गात जागा गात जागा असं म्हणजे चांगलं ऐकू आलं ना, गात जागा. नाही तर त्या घरच्या जागेवर कधी कधी ख ऐकू, मग त्याचं खातं जागा असा अर्थ होऊ शकतो. निवड खातं जागा नाही, ती गात जागा असं आहे. भगवंताचं गीत वाचा गीत गायजे, वाचा गीत गायजे, भगवंताची गुणांवर गात जावं, भगवंताची कीर्ती त्यांनी महाराज अशा पद्धतीने ऐकत जावी आणि भगवंताकडे चित्त लावून अशा पद्धतीने जावं. म्हणजे तो परमात्मा आपला उद्धार करील. महाराज म्हणतात, भवसागर तरता करीत असा चिंता, पहिलं उभा जाता कटीकर ठेवून या, त्याचे पायी घाला मिठी, मोलने घे जग जेठे, भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. खांद्यावर घेऊन उद्धरून नेतो, याच्यापेक्षा काय त्यानं करावं आपल्याकरता? खरं सांगा. म्हणून आपण शुद्ध भावनेनं भगवंतापर्यंत गेलं पाहिजे. निवड त्यांनी मुंगळा जसा त्यांनी बाबळीच्या झाडाच्या टोकावर जातो परत खाली येतो, अशा मुंगळ्यासारख्या जर बाबळीच्या वाऱ्या केल्या तर उद्धार व्हायचा नाही. त्याच्यामध्ये हे केलं पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे? भगवंतावर प्रेम केलं पाहिजे, भगवंताचं भजन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा अंडरलाईन करण्यासारखा मुद्दा सांगतो. काय मुद्दा आहे तो? या मार्गाने चालता चालता संतांचा संग केला पाहिजे. ही वारी कशाकरिता आहे? संतांचा संग करण्याकरिता आहे. सत्संगेन परमं प्राप्य दुस्तरम तरते चिरात, तस्मात अतिप्रयत्नेन सत्संगम सततम गुरु. पण सत्संग अतिशय महत्वाचा. ही वारीच सत्संग करताय. होतील संतांच्या भेटी, सांगू सुखाच्या गोष्टी, पण संतांच्या भेटी होतील. सगळे संत त्यांनी भेटतील आणि त्या संतांच्या समोर आपल्या अंतकरणातले अनेक प्रश्न त्यांनी महाराज उद्भवले पाहिजेत, त्यांच्या पुढे मांडले पाहिजेत. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी महाराज परमार्थ करताना प्रश्नही उद्भवले पाहिजेत. हा महत्वाचा. परमार्थ त्यांनी करत असताना प्रश्न जर नाही उद्भवले तर त्याचे दोन अर्थ निघतात. खरं सांगतो, प्रश्न कोणाला उद्भवतो? तुम्ही ऐकता सगळे झोपले नाही ना? हे बघा, ज्याला सगळं कळालं ना त्याला प्रश्न नाही उद्भवत. त्याला सगळं कळालं प्रश्न उद्भवायचं काही कारणच नाही. ज्याला काहीच नाही कळालं ना त्याला पण प्रश्न उद्भव. ज्याला काही कळालंच नाही प्रश्न कशाला विचारेल? प्रश्न कोणाला उद्भवतो? ज्याला काही कळालं काही नाही कळालं. हा महत्वाचा विचार. आता आपण परमार्थ झालो मग आपलं सगळं कळालं का? नाही कळालं. म्हणजे सगळं नाही कळालं, काहीच नाही कळालं का? काहीतरी कळालं, थोडंफार काहीतरी कळालं. म्हणजे आपल्याला काही कळालं काही नाही कळालं. म्हणजे ज्याला काही कळालं काही नाही कळालं, मग तो जे नाही कळालं ते विचारित असतो. हा महत्वाचा विचारलं पाहिजे. म्हणून त्यांनी निवड वारी करायची नाही, सत्संग करायचा. सत्संगातील त्यांनी अशा पद्धतीने प्रश्न विचारायचा.
सांगणारा त्यांनी महात्मा जर खरोखर विद्वान असेल, ज्ञानी असेल, समर्थ असेल तर आपल्या सगळ्या शंकांचं समाधान अशा पद्धतीने करू शकतो. हा महत्वाचा विचार आहे माझा. मला वाटतं हे दादा आहे ना, मी बऱ्याच वेळापासून पाहून विचार करतोय की दादा कीर्तन ऐकण्याकरिता कसे काय आले असतील, आणि माझं कीर्तन ऐकायला आले पुन्हा माझी काही पात्रता आहे का तुमच्या समोर कीर्तन करायची. तरी पण मी तुम्हाला माहित नाही ते दादा, मी 25 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो. माझ्या लग्नाच्या आधीची गोष्ट आहे. त्यावेळेला भाऊंकडे पाठ ऐकण्याकरिता मी जायचो, देवकर महाराजांकडे पाठ ऐकायला जायचो. आणि ते पाठ ऐकण्याकरिता तिथं त्यांनी आमच्या स्वामींना पाठ सांगायला बोलवायचे. स्वामी म्हणजे परमपूजनीय आदरणीय प्राप्त स्मरणीय मारुती महाराज तुनश असेल, आम्ही त्यांना स्वामी म्हणतो. म्हणून स्वामी पाठ सांगण्याकरिता येत होते आणि स्वामींचे पाठ व्हायचे म्हणजे दादा पाठ ऐकायला यायचे. बरं का, आता मला या मुद्द्यावर सांगा वाटलं बरं दादा, खरं सांगतो. म्हणजे हे त्यांनी मला पाठ चालू झाला की पाठ चालू झाल्यानंतर त्यांनी अशी त्यांची शंका असायची की जी शंका सगळ्या ऐकणाऱ्या लोकांचं कल्याण करेल. हा महत्वाचा विचार आहे. मग त्यांनी चालू पाठामध्ये त्यांनी अशी शंका विचारायची आणि ती शंका कधी येते, काही कळालं काही नाही कळालं त्यावेळेस शंका येते, असं आपण आता ऐकलं. प्रश्न कधी उद्भवतो, यावेळेस उद्भवतो. म्हणून त्यांनी अशा पद्धतीने प्रश्न विचारायचा आणि त्या प्रश्नाचं उत्तर सांगता सांगता बरंच काही भांडवल अशा जसं ताणयाचे पडता जाते मग अधिकाची पाना फुटे असं होतं ना. मग अजून त्यांनी मला अशा पद्धतीने जास्त ऐकायला भेटत होतं. म्हणून साधू संतांच्या संगतीत गेलं की आपल्या अंतःकरणामध्ये जर काही संदेह असतील, काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर मार्गाने चालता चालता कुठेतरी विश्रांतीला बसले की मग अशा पद्धतीने चर्चा करायची. नाही तर मग किती लिटर दूध देणारी गाय घरी आहे आणि कोण शेणखोर करत आणि फिरकी करण्याकरिता कोण आता पाठवलंय आणि वापसा झाला असेल का या चर्चा तर जन्माला पुरल्या महाराज आपल्याला. हा महत्वाचा विचार आहे. पण मी उद्धार कसा होईल माझा, देव कधी भेटेल, माझा परमार्थ सफल होईल का नाही, देवाचं मला दर्शन होईल का नाही, कशा पद्धतीने होईल, काय केल्यानं होईल, असे प्रश्न मनात उद्भवले पाहिजेत ना आणि ते कोणापुढे तरी विचारले पाहिजेत. हा महत्वाचा विचार आहे. पण पंढरीच्या वाटेने चालताना काय केलं पाहिजे तर अशा पद्धतीने सत्संग करीत करीत चाललं पाहिजे. नाहीतर जन्मभरे वारी केली आणि सत्संगती जर झाली नाही, निस्ताच गेला ना आला, पुण्य प्राप्त होईल, वायाला जाणार नाही, पुण्य प्राप्त होईल. अजून सांगतो, पुढचा जन्म गाढवाचा कुत्र्याचा बैलाचा मिळणार नाही, साधनावर आला ना म्हणून माणसाचाच जन्म मिळेल. ते पण एक फल आहे, महत्वाची गोष्ट आहे. पुढचा जन्म माणसाचा मिळेल. तेवढ्यावर समाधान मानू नका ना महाराज, माणसाचा तरी घ्यावाच लागेल ना. हा महत्वाचा विचार आहे. जन्मच घ्यावा लागू नये अशी त्यांनी अवस्था झाली पाहिजे. त्याच्याकरिता बोधाची ज्ञानाची आवश्यकता आहे आणि ते ज्ञान त्यांनी महाराज संतांच्या संगतीत गेल्यानंतर प्राप्त होईल. संतन के संग लाग रे तेरी हस्ती बनेगी, संतन के संग लाग रे तेरी हस्ती बनेगी, संग लाग रे तेरी हस्ती बनेगी, संतन के 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 संग लाग रे तेरी हस्ती बनेगी, हस्ती बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, हस्ती बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, हस्ती बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी हस्ती 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 बनेगी. संतांच्या संगतीत जा, आठशी बनेगी म्हणजे तुझं चांगलं होईल. संतांच्या संगतीत जा, तुझं कल्याण होईल. हा मग तुम्हाला बऱ्याच वेळापासून कल्याण कल्याण म्हणतो, काही महाराजांचं म्हणतो का, त्याचं कल्याणच आहे, त्याचं नावच कल्याण आहे. असू द्या. अशा पद्धतीनं कल्याण होईल कधी संतांच्या संगतीत गेल्यानंतर. संत संगतीमध्ये जावं, आपलं जीवन पूर्णत्वापर्यंत अशा पद्धतीने जाईल. हा महत्वाचा विचार. मग वारीच्या रस्त्याला त्यांनी संत भेटतील, त्या संतांची भेट झाल्यानं त्यांनी अंतःकरणातले संदेह निवृत्त होतील, भगवंताचं नामस्मरण घडेल, त्याची भक्ती घडेल
त्याचं स्मरण घडेल, त्याचं ध्यान घडेल. मग तो परमात्मा आपल्याला त्यांनी वचन दिल्याप्रमाणे त्याने पुंडलिकाला आपला उद्धार अशा पद्धतीने करेल. म्हणून असा महिमा या भगवंताचा आहे. नामस्मरण केलं की लगेच दासांना दुरितापासून दूर करतो. तो पंढरीत त्यांनी भक्तांच्या वचनाप्रमाणे अशा पद्धतीने उभा राहतो. एका भक्ताकरिता येथून अनेकांचा उद्धार करतो. असा भगवंताचा महिमा, अशी भगवंताची कीर्ती आहे. मी सांगतो असं नाही. निळोबाराय म्हणतात ही कीर्ती संकाधिक संत सांगतात. हे निळामाने ऐसे कीर्ती, निळामाने ऐसे सनकादिक संत गाती. निळोबाराय म्हणतात निळामणी ऐसी कीर्ती. कोणाची? भगवंताची कीर्ती. कोण गातात? सनकादिक संत गाती. सनकादिकांसारखे त्यांनी श्रेष्ठ संत आणि भगवंताची अशी कीर्ती लोकांच्या समोर वर्णन करून सांगतात. असा श्रेष्ठ असणारा तो परमात्मा, तो हा पंढरी ठाकी अभंग हा ध्रुवपदाच्या भोवती फिरत असतो. अभंगामधलं महत्वाचं चरण हे ध्रुवपद असतं. म्हणून त्यांनी ध्रुवपद काय आहे? तो हा पंढरी ठाके गुंतवण्या भक्ता भागे. मग तो हा म्हणण्याचं तात्पर्य जे आहे ना, ते त्यांनी महाराज आपण अनेक अंगण अशा पद्धतीने पाहू शकतो. कोणकोणत्या अंगण पाहायचं म्हणे? नामस्मरणेची श्री हरी दासा दुरिता दुरी करी, तो हा पंढरी ठाके. आणखी काय सांगायचं? हरी भक्ताया उद्धरी तत्संगी अनेका ते तारी, तो हा पंढरी ठाके. अजून काय सांगायचं? निळामणी ऐसी कीर्ती संकाधिक संत गाती, तो हा पंढरी ठाके गुंतवण्या भक्ता भाग्ये. असा असणारा तो परमात्मा पंढरपुरामध्ये उभा आहे. भक्ताला दिलेलं वचन पूर्ण करण्याकरिता उभा आहे. सर्वांचा उद्धार करण्याकरिता उभा आहे. आणि आपल्या सर्वांचा सुद्धा तो उद्धार करण्याकरिता तत्पर आहे. आपण त्याची शरणागती करावी हा त्यातला भाग आहे. असू द्या. माझ्या घड्याळात बरोबर 9 वाजून 1 मिनिट झालेला आहे. आता आपण थांबलं पाहिजे. मग किती जास्त बोलत राहिलं तरी तेच होईल. मला याच्यानंतर अजून एक कीर्तन करायचंय. म्हणून त्यांनी आता लवकरात लवकर आपण थांबलो. मी अजून 2 कीर्तन करून आलो. मी आता हे 3रं आणखी 4थं त्यांनी करायचंय. तरी माझं पोट भरत नाही. 5वं असलं तर त्यांनी जाऊ एखाद्या ठिकाणी. आता सगळ्यांचं प्रेम आहे महाराज. म्हणजे प्रेम असं थोडं 4 शब्द बोलले पाहिजेत. असू द्या. म्हणून त्यांनी महाराज अशी संतांवर असणारी प्रीती भगवंताची आहे. तो संतांवर असणारे प्रेम असतो पिठेवरती उभा आहे. मग कोण्या संतांवर त्यांनी महाराज त्याचं विशेष प्रेम आहे. मग त्या प्रेमानं त्या संतांचं चिंतन करून थांबूया. हे ज्ञानेश्वर शंकराचार्य ज्ञानोबा Thank you.
त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झाली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबूया. 2 तास बसून तुम्ही माझी बडबड ऐकून घेतली. तुम्हा सर्वांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. पुन्हा मंडळी फार सुंदर सांगते की तुम्हा सर्वांचे धन्यवाद. महाराज मंडळी समोर बसले आहेत, मोठ्या मनानं तुम्ही सेवा करतात. तुम्हा सर्वांचे धन्यवाद करतो. मस्तक माझा पायावर या वारकरी संतांच्या सर्वांच्या जगात मस्तक ठेवून या ठिकाणी थांबतो. चाल झालीच असं धीरे करूया. मोठ्या प्रेमानं भगवंताचं चिंतन करते. कसं हे विठाल दे याच्यानंतर आपण आरती घेणार आहोत. पण तत्पूर्वी एक सन्मान आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. मला त्यांनी आल्याबरोबर त्यांनी सांगितलं, आदरणीय श्री थापाळे महाराज यांनी आपल्या दिल्लीकरता फार वर्षापासून फार जास्त योगदान दिलेलं आहे आणि उत्तरोत्तर त्यांनी महाराज त्यांचं योगदान वाढतच आहे. आता त्या दिवशी आपण प्रस्थानचं कीर्तन केलं ते कीर्तनच नाही झालं. ते निवड त्यांनी मला देणगी जमा करायचा कार्यक्रम जरी झाला तरी आपल्या गरजेची गोष्ट आहे की हा महत्वाचा विचार. त्याच्यासुद्धा त्यांनी लाखभर रुपये देणगी अशा पद्धतीने कबूल केली आणि पुन्हा त्यांनी अशा